नमस्कार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनो, प्रोत्साहन भत्ता मानधन एकत्रित खरं तर मिळायला पाहिजे. या संदर्भामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय घ्यायलाच पाहिजे. महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय महिला व बालकल्याण विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांनी मदतनीस आणि सेविका ताईंच्या ह्या अडचणींकडे खूप गांभीर्यानं पाहणं आवश्यक आहे आणि आमच्या सेविका ताई, मदतनीस ताईंना नवीन कामगार कायदे लवकरात लवकर लागू करून खऱ्या अर्थानं त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जो हक्क आहे त्यांचा, तो मिळवून द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या अपेक्षा आमच्या आदरणीय आशा सेविकाताई, अंगणवाडी सेविकाताई, मदतनीस ताई, गटप्रवर्तक ताई यांच्या आहेत. परंतु खऱ्या अर्थानं आम्ही ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला बघतो, तर अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई यांची भूमिका प्रचंड महत्त्वाची आहे. लहान-लहान मुलांना स्वतःच्या मुलाप्रमाणे मी तर नेहमी म्हणत असतो आणि स्तनदा माता, गर्भवती मातांना स्वतःच्या मुलीप्रमाणे ज्या मदत करतात, खऱ्या अर्थानं अशा आमच्या सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्या उतार वयामध्ये त्यांना अडचण येऊ नये म्हणून पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे आणि त्यांना जो मिळणारा प्रोत्साहन भत्ता आहे, हा प्रोत्साहन भत्ता खऱ्या अर्थानं मानधनासोबतच एकत्रित मिळायला पाहिजे. जेणेकरून त्यांच्या खर्चासाठी त्यांना किमान पैसे तरी राहतील. अन्यथा जी पगार मिळते त्यामध्ये किराणासुद्धा होत नाही. एका महिन्याचं बजेट लावणं अशक्य होऊन जातं. पैसे कुणीकडे येतात, कुणीकडे निघून जातात, याबद्दल थांगपत्ता लागत नाही. सेव्हिंग करणं तर दूरची गोष्ट. एखादी बिमारी असेल, आजार असेल, कुटुंबामध्ये एखादं मोठं संकट आलेलं असेल, तर जवळ ₹1 सुद्धा राहत नाही. सेव्हिंगचे पैसे बिलकुल नाही. दुसरं काही जर त्याला जोडधंदा करत असतील आमच्या ताई, तर त्याचा फायदा होऊ शकतो त्यांना. कोणी टेलरिंगचं काम करत असेल, कोणी शिलाई मशीनचं, कोणी शेवळ्या बनवण्याचं काम करते. आमच्या ताई रिकाम्या बसत नाही. त्यांचं काही ना काही काम हे नेहमी सुरू असतं. त्याचा आधार त्यांना मिळतो. परंतु जे प्रोत्साहन भत्ता आणि मानधन मिळतं ते कुणीकडे येतं, कुणीकडे जातं याचा मेळच लागत नाही. त्यामुळं महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांची राज्य सरकारला अतिशय महत्त्वाची हाक आहे, आर्त हाक आहे, की कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय घ्यायला पाहिजे. कोणता? की प्रोत्साहन भत्ता आणि मानधन हे एकत्रित द्यायला पाहिजे. ते जर दिलं तर ते निकष पूर्ण तर होतीलच. खुजी बालकं असतील, त्याच्यानंतर जे काही क्रायटेरिया त्यांनी दिलेले आहेत, ते सगळे 100% आमचे निकष ताई 10 पैकी 10 निकष पूर्ण करू शकतात. आता त्यांनी ते निकषांची संख्या बदलली. किमान 7 निकष पूर्ण करायला पाहिजे. 7 निकष पूर्ण केले तरीसुद्धा त्या ठिकाणी ₹1400 मिळतात. बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणी प्रत्येक निकषासाठी जसे वेगवेगळे पैसे तुम्ही ठरवून दिलेले आहेत, तसं काम न करता खऱ्या अर्थानं अंगणवाडी सेविका ते मदतनीसताई यांनी 1974-75 पासून ज्यावेळेसपासनं एकात्मिक बालविकास सेवा योजना सुरू झालेली आहे, तेव्हापासनं हे काम केलेलं आहे. त्यामुळं या कामाची कुठेही त्यांना अडचण येत नाही. हे काम कशा पद्धतीनं करायचं असतं, हे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. उलट एफ-आर-एस करत असताना किंवा घरोघरी जाऊन आहाराचं वाटप करत असताना, ऑनलाईन डेटा मेंटेन करत असताना, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती माहिती भरत असताना, त्यांचा बहुमोल असा वेळ हा त्यामध्ये जातो. कधी इंटरनेट नसतं, कधी दुसऱ्या अडचणी राहतात, कधी मोबाईल वेळेवर चालू राहत नाही. ज्यावेळेला आपल्याला डेटा भरायचा असतो, त्यावेळेला स्तनदा माता किंवा गर्भवती माता घरी राहत नाही. मुलं घरी राहत नाहीत. त्याच्यामुळे आहार कोणाला द्यायचा, ओ-टी-पी कोणाचा घ्यायचा, कधी-कधी मोबाईल आपला चालतो, त्यांचा चालत नाही. माहिती भरायची असते, लोकं सहकार्य करत नाहीत. अशा असंख्य अडचणी आहेत. त्यामुळं हे जे निकष आहेत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरचे ते बदलायला पाहिजे. ठीक आहे, माहिती तुम्हाला भरून घ्यायची, तुम्ही भरा. परंतु त्यामध्ये निकषांमध्ये बदल करायला पाहिजे अशी सगळी आपल्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताईंची मागणी आहे. आणि खऱ्या अर्थानं जो नवीन कामगार कायदा आता लागू होणार आहे, ज्यामध्ये कोणी 1 वर्ष जरी काम केलं तरीसुद्धा त्यांना ग्रॅज्युटी मिळणार आहे. तर मग अनेक वर्ष काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना सुद्धा ग्रॅज्युटी लागू व्हावी. जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय गुजरातच्या बाबतीमध्ये दिलेला आहे, तशाच पद्धतीचा नियम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू व्हावा आणि अंगणवाडी सेविकांना त्यांच्या उतार वयामध्ये ज्यावेळेला त्यांचे हातपाय थकतील, कोणी मदत करणारं राहणार नाही, त्यावेळेला त्यांच्या कोणापैकी म्हणजे त्यांच्यापैकी कोणालाही दुसऱ्यासमोर हात पसरवण्याची वेळ येऊ नये, असं जर राज्य सरकारला वाटत असेल, तर महाराष्ट्र राज्याच्या महिला कल्याण बालविकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यांनी जर मनावर घेतलं, तर हा निर्णय 100% होऊ शकतो आणि आदितीताईंचं नाव अंगणवाडी सेविकाताईंच्या आणि मदतनीसताईच्या लढ्यामध्ये अमर झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांनी अत्यंत मनापासनं अनेक वेळा
पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये आंदोलनं केलेली आहेत. परंतु त्यांच्या लढ्याला अद्यापर्यंत यश मिळालेलं नाहीये. खूप कमी पगार असतो. एकीकडे लाख-लाख रुपये पगार आहे, परंतु दुसरीकडे तेवढंच काम करणाऱ्या सेविकाताईंना मात्र पगार खूप कमी आहे. मदतनीस ताईंचा पगार तर विचारूच नका. 7,000-7,500 रुपये म्हणजे ते कुणीकडे येतात, कुणीकडे जातात, याचा काही मेळ लागत नाही. म्हणून आदिती ताईंना खूप मनापासून विनंती आहे, की ताई येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपला जो पेन्शनचा प्रस्ताव होता त्याच्यावरती एक मार्ग निघाला पाहिजे आणि त्यासोबतच प्रोत्साहन भत्ता आणि मानधन जे आहे, तर ते एकत्रित करून मिळालं पाहिजे. जे निकष आहेत, ऑनलाईन कामं आहेत, ते कुठेतरी कमी झाले पाहिजेत. लागेल तर तुम्ही डेटा सगळा घ्या. अशा प्रकारची मागणी सर्व अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताईंची आहे. बहिणींनो, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? तुमच्या काय भावना आहेत? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जेणेकरून ह्या भावना आपल्याला राज्य शासनापर्यंत पोहोचवता येतील. खूप खूप धन्यवाद.